शनिशिंगणापूर महाराष्ट्रातील श्रद्धेचे प्रबळ केंद्र मानले जाणारे नेवाशातील शनिशिंगणापूर हे देवस्थान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे। शनेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये नियुक्त असलेले 114 गैरहिंदू कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून आणि मंदिराच्या व्यवस्थापनातील कथित हलगर्जीपणामुळे सकल हिंदू समाजातर्फे तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर नेवाशेत झालेल्या धर्मरक्षण मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट इशारा दिला की शनेश्वर विश्वस्त मंडळाचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। देव, देश आणि धर्म याकरिता कुठलाही समझोता करायचा नाही असे जाहीर आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चाच्या सभेत केले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शनिदेव हे हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान आहे। या पवित्र दरबारात गैरहिंदूंना पायघड्या घालणं हे आमच्या श्रद्धेवर आघात आहे। ज्यांनी ही चुकी केली त्या विश्वस्त मंडळाविरुद्ध आता उघड लढा उभारला जाईल। धर्मरक्षण मोर्चा आणि नंतरच्या धर्म सभेमध्ये सागरबेग भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, आमदार विठ्ठल लंगे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेट्या अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। ही उपस्थिती मोर्चाला एक प्रबल राजकीय आणि सामाजिक पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत होती। शनेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये 114 गैरहिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याच्या आरोपावरून हिंदू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे। मोर्चा आणि सभेच्या आठवड्याभर आधीच ट्रस्टने या कर्मचाऱ्यांपैकी काहींच्या उपस्थितीबाबत हलगर्जीपणाचा अहवाल देत निलंबनाची प्रक्रिया सुरू केली। मात्र कोणत्या कर्मचाऱ्याला निलंबित केले याची यादी दिली गेली नाही। यामुळे आंदोलन पूर्णनियोजित राहिले। तुषार भोसले यांनी केलेलं वक्तव्य मोर्चातील रोषाची दिशा स्पष्ट करतं। चोरी होत नसलेल्या गावात पाप चालवून घेणार नाही। विश्वस्तांनी आमचा विश्वासघात केला असून ते आता उघड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला। या वक्तव्यातून देवस्थान विश्वस्त मंडळावर पडलेली धार्मिक व सामाजिक जबाबदारी किती मोठी आहे हे अधोरेखित होते। धर्मरक्षण मोर्चासाठी नेवाशेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक निरीक्षक, 8 फौजदार, 80 पोलीस कर्मचारी आणि 1 RCP पथक मोर्चाच्या व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते। रस्त्यांवर सभा घेण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेपासून एकेरी वाहतूक केली गेली होती। जोरदार पावसामुळे व भाविकांची गर्दी यामुळे सोने व घोडेगाव रस्त्यावर 1.5 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, धार्मिक संस्था चालवताना केवळ व्यवस्थापन नाही तर श्रद्धा, सामाजिक भावना आणि धार्मिक परंपराचा सखोल विचार होणे आवश्यक असते। शनिदेव मंदिर ही केवळ एक धार्मिक वास्तू नसून कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे। त्यामुळे या प्रकरणातील निष्काळजीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव संपूर्ण व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। सकल हिंदू समाजाने पुकारलेली ही चळवळ आता केवळ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपुरती मर्यादित राहिल्यासारखे वाटत नाही। विश्वस्त मंडळाचा बंदोबस्त ही घोषणा यापुढे केवळ एक इशारा नाही तर एक सशक्त आणि राजकीय धार्मिक आंदोलनाच्या प्रारंभाचा संकेत देणारे ठरणार आहे। धर्मस्थळी ही जनतेच्या श्रद्धेची केंद्र असतात। तेथे होणारी प्रत्येक कृती ही भाविकांच्या मनावर खोल परिणाम घडवते। त्यामुळे कोणत्याही धर्मस्थळात काम करणाऱ्यांची निवड ही अत्यंत विचारपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीनेच होणे आवश्यक आहे। शनिशिंगणापूर मधील हे प्रकरण केवळ एक मंदिर व्यवस्थापनाचं प्रकरण न राहता हिंदू समाजाच्या अस्मितेशी जोडले गेलेलं आहे। पुढील काळात हे आंदोलन कोणत्या दिशा घेईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।